हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार। तर मित्रांनो, मी लग्नाला आल्यानंतर इकडचे जे सगळे नियम वगैरे असते ना, ते तुम्हाला सगळ्यांना दाखवते कसं प्रकारे इकडचे नियम असते। आणि पहिल्यांदा तुम्हाला मी दाखवते इकडचे जे बाया असते ना, ते पायात रंग कस काय लावते ते हे तुम्हाला दाखवते। आणि लग्न आपल्या इकडे मेहंदी काढतात ना, लग्न उद्या आहे। आपल्या इकडे मेहंदी काढतात मित्रांनो, हातावरती पायावरती लेडीज। पण इकडं काय करतात लग्नामध्ये बघा, तुम्हाला बघायचं असेल तर म्हणजे कसला कार्यक्रम आहे ते सगळं बघायला भेटणार आहे। पहिल्यांदा तुम्हाला दाखवते, पायात आहे ना सगळेजण रंग लावतात। दीदी म्हणतात की तू पण लाव, पण मला नाही आवडत। आता मी झाली आता महाराष्ट्राची, पण मला नाही आवडत रंग। तर तुम्हाला दाखवते माझी दीदी कसं लावते। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे रंग लावला जातो पायामध्ये। मेहंदी लावतात आमच्याकडे, इकडे लावतात रंग। पहले मी पण लावत होती, आता मी नाही लावत। टीका तो बहुत छोटा लगे है दीदी। और बड़ा लगा टीका। तर मित्रांनो, आज काय आहे माहिती का? आज आहे सिलमायन। आमच्याकडे सिलमायन म्हणतात। तर सिलमायन म्हणजे काय असते? नवरा बसणारे मंडपच्या खाली पूजाला नाही। अभी दीदी और जीजा बैठे हैं, मतलब माझा दाजी आणि ताई बसलेला आहे पूजाला। कथा म्हणतात ना आमच्याकडे, छोटासा कथा पूजा आहे। तर बसलेला आहे। चला तुम्हाला दाखवते माझी मोठी बहिणीची तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, पण माझी जे मधली बहीण आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही नाही बघू शकत, कारण की त्याच्या अपेक्षा आहे की 1 मिलियन सबस्क्रायबर झालं तेव्हाच मी तुझ्या चॅनल मध्ये व्हिडिओ मध्ये येणार आहे। चला तुम्हाला मोठी बहीण आहे त्याला मी दाखवते। तर मित्रांनो, आता बघा तुमची शिल्पाताई सुद्धा तिथं लावायला लागलेली। मित्रांनो, दीदी म्हणतात तू पण लाव। 1 मिनिट, हे बघा मित्रांनो, जा आत्याला म्हणा, बोलव आत्याला लावायचे का बघू। जा ना, आत्याला बोलव लावायचे का विचारू जा। मग आपण सचिन भाईला घेऊ तिकडे गावात जाऊ, जा लवकर। मित्रांनो, मला आवडत नाही रंग, पण सगळेजण लावतात। मग दीदी म्हणते तू पण लाव, त्यामुळे मी पण लावते। तर चला मित्रांनो, तुम्हाला मी दाखवते। दीदी पूजाला बसलेला आहे, तर तुम्हाला दाखवते। थोडा हिंदी आणि मराठी दोन्ही बोलावं लागतंय। तर काय काय माणसाला कळत नाही, आमच्या तोंडाकडे बघतात ते। तर बघू द्या, आपण व्हिडिओ काढूया। इधर से ये हमारी दीदी जीजा तर मित्रांनो, इकडे बघा नवरा बसलेला आहे इकडे। आता काय करतो ते, नवरदेवला लावतात हळद, म्हणजे हळदनी ह्यांचा मालिश चाललेला आहे। तर इकडे बघा कस काय आता जोरात तयारी चालू आहे। तर हे माझी वहिनी आहे, आणि इकडे आमच्या दीदीचा मुलगा आहे, तर तो बसलेला आहे। हे हळद आहे, हळदनी मालिश मित्रांनो, सगळेजण हसतात आहे, कारण मी मराठी बोलते त्यामुळे। आणि जेव्हा आपण हिंदी बोलायला लागलो तेव्हा आपले तिकडचे माणसाला वाटते कसं बोलते या। तर आपण दोघं मिक्स बोलते, मराठी आणि हिंदी। तर नवरदेवला वाटते मुलगा म्हणते काय मुर्गा, ए दीदी का मुर्गा। मामी के हाथ से मालिश हो रहा है। ए सचिन, अरे वो घर में बाबे, ए वो घर में दुल्ही आए हुए से मालिश हो रहा है सचिन का। अभी पैर वर सब गायब हो जाएगा दर्द। ए सचिन पवन सिंह तर मित्रांनो, हे नवरदेव आहे बघा।
म्हणजे नवरदेव म्हणजे खा ले सचिन छोटू खाओ देखा खाओ बैठा मत मित्रांनो हे बघा नवरदेवच्या डोळ्या ढाकून घेऊन चालले ते काय माहिती कुठे घेऊन चालले ते हे घेऊन चालले ते मित्रांनो राखत जे आपले ह्याच्या गायचे शेण असते ना ते राख बनतात चुलीवरचं त्याच्यावर चालले ते काय करा माहिती का जेवलेला पंतरवाडी असते ना त्याला असं त्याला ढाकायला लपवून ठेवायचं ते लपवून खुद बाबा एक हाथ से हाँ और ऊपर हाँ ऐसे करा हल्का तिरछा हो जाओ हाँ चलो सही बात चलो टोपी इधर राखी और पीछे से खींच के खूब टोपी दे हाँ और ऊपर से चलो चलो हो जाए ना पैसा हो निकाल ले सिखौतो उल्टा सीधा ढेर पैसा रहा का है रे लगी मित्रांनो इकडचे नियम आहे बघा हे कसं काय असते जेवणाची पंतरवाडी आणि चांदीच्या साखळी घेऊन आले ते इकडे लपवून ठेवलाय आता नवरदेवाला म्हणतात त्याला बघा कुठं आहे लपवून ठेवलेलं आहे त्याला शोधायला लावतं ते नवरदेवाला सांगतात होमी करे ही अरे तिकुल लेके आए चाहे आगे नागी के था ना पीछे छोड़ के चला तुझा अपन काम आगे रखा जाए तो ही जो है वाला काम रखते रहते हो जा ले जाओ धीरे से धीरे से ले जाओ हाँ वही बतिया ना पिछड़िया बचा लेते तुम ये कहाँ है दौड़ आपको हमें तुमको कोई नहीं की तर मित्रांनो नवरदेव जे आहे ना त्याला परत घेऊन चालायचे डोळे ढाकून त्याला परत घेऊन येणार आहे ते शोधायला लावणार आहे की कुठे त्यांनी राख मध्ये जे असते ना कुठे त्यांनी लपवून ठेवलेलं आहे ते शोधायला लावणार आहे